गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून, आज मी गीतेच्या 5व्या अध्याय तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळे अधिक मास सुरू असल्यामुळे घरातील सगळी दरिद्रता दूर होऊन धनधान्याने घर भरून जाईल. दुःख सगळे नष्ट होईल. घरात नक्की लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. या 5व्या अध्याय. यानंतर अर्जुनाने विचारले, हे श्रीकृष्णा, आपण कर्माच्या संन्यासाची आणि पुन्हा निष्कर्म योगाची प्रशंसा करीत आहात, तर मग या दोन्हीपैकी एक की जे निश्चयात्मक कल्याणकारी असेल ते मला सांगावे. अशा प्रकारे अर्जुनाच्या प्रश्नावर श्रीकृष्ण महाराज म्हणाले, हे अर्जुना, कर्माचा संन्यास आणि म्हणजेच इंद्रिय आणि शरीराद्वारे होणाऱ्या संपूर्ण कर्मामध्ये कर्तेपणाचा त्याग आणि निष्काम कर्मयोग म्हणजे समत्व बुद्धीने भगवान अर्थकर्म करणे, हे दोन्हीही परम कल्याणकारी आहे. परंतु या दोन्हींपैकी कर्मसन्यासापेक्षा निष्काम कर्मयोग साधना करण्यास सुगम असल्यामुळे श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, या पुरुष कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. तो निष्काम कर्मयोगी नेहमी संन्यासी समजणे योग्य आहे. कारण राग, द्वेष इत्यादी द्वंद्व रहित झालेला पुरुष सुखपूर्वक संसार रूप बंधनातून मुक्त होतो. हे अर्जुना, उपरोक्त संन्यास आणि निष्काम कर्मयोगाला गूढ लोक वेगवेगळी फळे देणारे समजतात, परंतु पंडित लोक असे म्हणत नाही. कारण दोनोंपैकी कोणत्याही एकांमध्ये चांगल्या प्रकारे स्थित झालेला पुरुष दोन्हीचेही फळ म्हणजेच परमात्म्याला प्राप्त होतो. ज्ञानयोगी हे परमधाम प्राप्त करतात, तेच निष्काम कर्मयोगीही प्राप्त करतात. म्हणून जो पुरुष ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोगाला फळाच्या दृष्टीने एकच पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहत असतो. परंतु हे अर्जुना, निष्काम कर्मयोग शिवाय संन्यास म्हणजेच मन, इंद्रिय आणि शरीराद्वारे होणाऱ्या संपूर्ण कर्मामध्ये कर्तेपणाचा त्याग प्राप्त होणे कठीण आहे. आणि भगवंताच्या स्वरूपाचे नमन करणारा निष्काम कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला लवकरच प्राप्त होतो. ज्याने आपले शरीर वश केले आहे, असा जितेंद्रिय आणि विशुद्ध अंतःकरणाचा आणि संपूर्ण प्राण्यांच्या आत्मरूपी परमात्म्यामध्ये ऐक्य पावलेला निष्काम कर्मयोगी कर्मे करीत असतानाही कर्मामध्ये लिप्त होत नाही. हे अर्जुना, तत्वाला जाणणारा तो सौख्य योगी पाहत असताना, ऐकत असताना, स्पर्श करीत असताना, वास घेताना, भोजन करताना, गमन करताना, निद्रा असताना, श्वास घेताना, बोलताना, त्याग करताना, ग्रहण करीत असताना, डोळ्याची उघडझाप करीत असताना सुद्धा सर्व इंद्रिये आपापल्या अर्थानुसार वर्तन करीत आहेत असे समजतो आणि मी निसंशय काहीच करीत नाही असे मानतो. परंतु हे अर्जुना, देहाचा अभिमान असणाऱ्या लोकांना हे साधने होणे कठीण आहे आणि निष्काम कर्मयोग सुगम आहे. कारण जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्यामध्ये अर्पण करतो आणि आसक्तीचा त्याग करून कर्मे करतो, तोच पुरुष कमळाच्या पानाला
ज्याप्रमाणे पाणी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो. म्हणून निष्काम कर्मयोगी ममत्व बुद्धिरहित केवळ इंद्रिय, मन, बुद्धी आणि शरीराद्वारे देखील आसक्तीचा त्याग करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. म्हणून निष्काम कर्मयोगी कर्माच्या फलांचा परमेश्वराला अर्पण करून भक्तिप्राप्ती रूपी शांतीला प्राप्त होतात आणि सकामी पुरुष फलामध्ये आसक्ती ठेवून कामनेच्या योगाने बंधन पावतात. म्हणून निष्काम कर्मयोगच उत्तम आहे. हे अर्जुना, ज्याने आपले अंतःकरण वश केले आहे असा सौख्य योगाचे आचरण करणारा पुरुष तर निसंशय न करता आणि न करविता 9 दरवाज्यांच्या शरीररूपी घरामध्ये सर्व कर्माचा मनाने त्याग करून म्हणजेच इंद्रिय आपल्या विषयाच्या वर्तन करीत आहे असे मानून आनंदपूर्वक सच्चिदानंद परमात्म्याच्या स्वरूपामध्ये राहतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आपण राहिलेला अध्याय उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.